सरपंच व त्यांच्या पतीला ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन शिवीगाळ दमदाटी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली। महिला सरपंचांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीत म्हटलं आहे की सदर महिला सरपंच या राहुरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये सन 2023 पासून लोकनियुक्त सरपंच आहेत। 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:15च्या सुमारास महिला सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या असता आरोपी तेथे आरडाओरडा करून गोंधळ घालत होता। त्यानंतर तो तेथून निघून गेला। महिला सरपंचांनी त्याला फोन करून बोलावून घेतलं आणि विचारलं की तुमची काय समस्या आहे मला सांगा। तेव्हा आरोपीने तेथे आरडाओरड करून गोंधळ घातला। त्यानंतर महिला सरपंचचे पती तेथे गेले आणि त्याला समजावून सांगत होते। तेव्हा आरोपीने महिला सरपंच व त्यांच्या पतीला शिवीगाळ दमदाटी केली। तसेच महिला सरपंच यांचा विनयभंग करून त्यांच्या पर्समधील 5,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। त्यानंतर आरोपीने ग्रामपंचायत कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तू परत येथे पाणी सोडताना दिसला तर तुला जेवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली। महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र बाबासाहेब हापसा याच्यावर मारहाण धमकी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बबन राठोड करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।